गुड मॉर्निंग. आज डॅडाचं वर्क फ्रॉम होम आहे म्हणून प्राव्या खुश तर भरपूरच आहे. पण डॅडाने हा सकाळी सकाळी काय पसारा काढलाय म्हणून डोक्याला हात लावून फिरते. भूषणने आमच्या दोघींसाठी मस्त चीज ऑमलेट बनवलं आणि प्राव्या किती खुश झाली आहे बघा तिचं फेवरेट चीज ऑमलेट बघून. प्राव्याला भरवायला घेतलं तेव्हा दीदी आल्या साफसफाई करायला, म्हणून मी तिला टेबलवर बसवलं आणि तिला भरवून घेतलं. तोपर्यंत त्यांची साफसफाई झाली आणि थोड्या वेळाने प्राव्याला आंघोळ घातली आणि तिला रेडी केलं आणि मॅडमने सगळा पसारा काढला होता खेळण्यांचा. आता तिला माहिती आहे की त्या वस्तूवर पाय ठेवल्यावरती पडेल, तरी मुद्दाम त्याच्यावर जाऊन उभी राहत होती आणि शेवटी पडलीच. पण पडली आहे तर गपचूप बसायचं ना बाजूला, तर नाही, अजून मस्ती करायची होती तिला त्याच्यावर. काल रात्री मी मस्त चंपी केलं होतं. मला हेअर वॉश करायचं होतं, पण त्याआधी मी हे फ्लॅक्सीडचं जेल बनवणार होते, कारण माझे केस खूपच ड्राय झालेत आणि मी ते व्हायरल हेअर मास्क बघितलं होतं जे फ्लॅक्सीड फक्त पाण्यात उकळवायचे आणि हे जेल कन्सिस्टन्सीचं झाल्यावर थंड करून डोक्याला लावायचे. ते लावायच्या आधी मी प्राव्याला जेवण भरवून घेतलं. तिच्यासाठी मी चिकन कबाब केले होते, त्याबरोबर मी तिला राईस भरवलं आणि आमचं जेवण झाल्यावर मी मस्त शेवबुंदी घेऊन गेले होते. या बापलेकीने मला अजिबात खाऊन दिली नाही. आणि तुम्ही विचार करत असाल की मी ही शॉवर कॅप का लावून बसली आहे, तर मी ते जेल लावलं होतं डोक्याला, ते सगळीकडे लागू नये म्हणून. संध्याकाळी या बापलेकीने म्हणून छान देवाजवळ दिवा लावला. त्यानंतर आम्ही रेडी झालो आणि निघालो बाहेर डिनरसाठी जायला. आम्ही गेलो होतो हेमंत स्नॅक्सला. इथे फिश थाली खूपच अफोर्डेबल रेटमध्ये मिळते आणि वेटिंगचं म्हणाल तर अर्धा ते पाऊण तास वेट केल्यानंतर आमचा नंबर आला. आम्ही एक चिकन थाली ऑर्डर केली होती आणि एक सुरमई फ्राय, कारण प्राव्याला फिश खायची होती. मस्त डिनर एन्जॉय केलं आणि घरी परत आलो. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.